नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी लवकर तयारी करून आम्हाला जायचं होतं येळवणचं गाव या देवीच्या दर्शनासाठी. तर नेहमीप्रमाणे बाईकवर माझ्या पाया पडून घेतली. पुढं आता प्रवास करायचा, लांबचा प्रवास होता, त्यामुळे बाईक कोणती घ्यायची याचा निर्णय चालू होता. त्यात आपल्याकडे 2 युनिकॉर्न होते, एक जुनी होती, एक नवीन होती. शेवटी भाव म्हणला की माझी नवीन युनिकॉर्न आहे तीच घेऊन जा, म्हणजे प्रवास कसा क्वालिटी होईल, काय विषय येणार नाही. मग काय प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात करतात मग मोबाईल तेवढा बाईकवर दिला, म्हणजे ती व्यस्त राहील आणि माझं डोकं खायचं बंद होईल. म्हणजे कसं निवांत डोक्यानं आपल्याला गाडी मारायला मजा येईल. पुढं गेलो तर कसं वातावरण जरा बकाच झालं होतं, कारण का उन्हाळ्याचे दिवस होतं. प्रवास जरा लांबचा होता म्हणून जरा पेट्रोलचे नियोजन करायला बघत होतं, कारण का पुढे आणि कुठं पेट्रोल पंप असते नसते हे माहीत नव्हतं. तोपर्यंत एक पेट्रोल पंप दिसला, मग काय काळ्या घोड्यामध्ये जरा पेट्रोल टाकाय म्हणलं. पेट्रोल जरा टाकून घेतलं गाडीमध्ये. पुढे बघा कसं वातावरण जबरदस्त झालं होतं. सकाळचं वातावरण होतं, त्यामुळे गाडी मारायला बी मस्त वाटत होतं. पुढे झाडी बघून तर मन प्रसन्न झालं होतं आणि रोड बी एक नंबर जबरदस्त होता. पुढे आम्ही येऊन शाहूवाडीत पोचलो. शाहूवाडीत नव्हतं, डाव्या हातानं वरती गेलं की येळवणजोगाबाईला रोड गेलेला. शाहूवाडी ते येळवणजोगाबाई हे बी रोड जबरदस्त होता. बघा कसला जबरदस्त रोड आहे. बायकर्स बी बघा तिकडे रत्नागिरीला पुढे रोड जातो, त्यामुळे बायकर्स बी इकडे भरपूर असतात. हे बघा अशी लाल माती दिसली की समजाय की आपण कोकणात आलेला आहे. असा रोड आणि काळा घोडा म्हटलं की एक नंबरच. बायकर्ससाठी हा रोड म्हणजे एक नंबर, जन्नतच म्हणायची. अशा रोडचा आनंद घेत पुढचा प्रवास आमचा चालू होता. बायका म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, कुठं फिरायला गेले आणि फोटो काढला नाही असं काय होणारच नाही. आमची बायको म्हटली इथं थांबायचं आणि फोटो काढायचं, मगच पुढं जायचं. मग काय घेऊया म्हटलं सेल्फी एखादी आणि जाय पुढे. देवीच्या दारात जायला थोडाच वेळ राहिलेला, अगदी थोड्या किलोमीटरवरती मंदिर आपलं राहिलेलं होतं. रोड ट्रिपचा आनंद घेत आणि अशी वेडी वाकडं नागमोडीसारखी वळणं वळत आपण येऊन पोचतो शाहूवाडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असा येळवणजोगाबाईच्या मंदिराच्या दारामध्ये. जोगेश्वरी देवी ज्यावेळी कोकणातून अंबेजोगाईला जात असते, त्यावेळी विश्रांतीसाठी येळूच्या पानामध्ये राहते. जेच हे ठिकाण म्हणजे येळवणजोगाईचे मंदिर. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. मस्तपैकी असं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बायको म्हणली आता मला भूक लागली, खायला काय तर पाहिजे. मग काय समोर जे एक हॉटेल होतं तिथं म्हटलं काय होईना वडापाव तर खा म्हटलं. त्याच हॉटेलमध्ये एक मांजर होतं. बघा कसं आहे, कसं डोळे दिसतात, विचार आहे की नाही. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लगेच बाईक काढली. आपल्याला पांढरपाणी जवळच होतं, तिथून आपल्याला पावनखिंडला जायचं होतं. हा बघा पावनखिंड इथून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. रणी निघत शूर न पाहे माघारे, रणी निघत शूर न पाहे माघारे, ऐशा मज धीरे, ऐशा मज धीरे, विठ्ठला ऐशा मज धीरे, ऐशा मज धीरे, हो ऐशा मज धीरे, राखे आता. पावनखिंड पाहून वर आलो. एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह विचार मनामध्ये घेऊन वर आलो. तोवर इथं शाळेची मुले आलेला की बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज यांना विशाळगड या ठिकाणी सुखरूप पोहोचवण्यासाठी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मूठभर मावळ्यांनी जी कसरत, जी काय मेहनत घेतली, जे आपले रक्त सांडले ते वाखाणण्याजोगतं होतं. त्या कष्टाचं चीज होऊन छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोचले आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी मात्र या ठिकाणी आपला जीव गमावला. तेच हे ठिकाण म्हणजे पावनखिंड.
याच खिंडीचं नाव पहिलं घोडखिंड असं होतं. इथेच मूठभर मावळ्यांनी मुघलांशी झुंज देत जे आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यानंतर या ठिकाणाला पावनखिंड असं नाव पडलं. इतिहासामध्ये, मूवीमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा हे सगळं पाहिलं असेल, पण इथं आल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना, त्यासाठी फक्त तुम्ही इथे एकदा अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे बरेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.